दर्शवतात की यस ऑल राईट गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. आणि इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मात्र आपण पाहतो या मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार निलेश धडपी आणि डाव्या हाताचा फलंदाज विवेक बसवत. एका बाजूला त्यांच्या समवेत दिनेश सोनार. ही मात्र जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल निलेश धडपी यांचा. पहिलाच बॉल मात्र पंच दर्शवतील. यस इट्स अ व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या व्हाईट बॉलनं जर आपण धावा तपासून पाहिल्या अभि तांडेला मला दर्शवतात आणि येणाऱ्या काळात या सूर्या विभागात जे मात्र निश्चितपणे पंचांच्या भूमिकेत आपल्याला जास्तीत जास्त वेळा बघायला मिळतील. अर्थातच अभि तांडेल यांना आपण पाहताय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. पंचांकडे मागणी केली होती. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सांगतोय की हा चेंडू वाईड मिळेल का. तिथे मात्र पंचांनी चोख उत्तर दिलं की अलीकडचं क्रिकेट बदललं. जर तुम्ही शफल झाला असाल तर हा चेंडू वाईड मिळणार नाही. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित स्वरूपात संजय भुयाळ 52 धावांची झंझावती खेळी. आणि पुरस्कार वितरित करण्याकरिता मी विनंती करीन कमळाकर दळवी साहेबांना विनंती करतोय की साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब तो देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. आणि अतिशय सुंदर पद्धतीने मात्र त्यांनी खेळ केला. संजय भुयाळ आपण पाहताय टायगर अभि जिंदा है यांनी मात्र सांगितलं की हरकत नाही. वय वर्ष जरी 40+ असेल परंतु खेळायचे इरादे नाही, खेळायचा जज्बा नाही. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी खेळ जबरदस्त पद्धतीनं काही कमालीची खेळी केली. 52 धावांची झंझावाती खेळी. अगणित फटके त्यांच्या बॅटमधनं आले. गोलंदाज इथे तयार होतात. पहिल्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि जगदीश सरांचं देखील मी निश्चित स्वरूपात कौतुक करीन ज्यांनी मात्र आम्हाला साथ दिली आजच्या दिवसामध्ये. धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर फक्त 2 धावा. फक्त ही सुरुवात असं म्हणून चालत नाही कारण क्रिकेटमध्ये एक धावेला तेवढंच महत्त्व देणं गरजेचं असतं. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 3 चेंडू मागे धावफलकावरती धावा आहेत 4. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चित स्वरूपात तुम्हाला गोलंदाजांचा दबदबा आपण सातत्याने पाहायला मिळालेला आहे. आजची देखील संध्याकाळ काहीतरी तेच बघायला मिळेल का हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 3 चेंडूंचा खेळ तर झाला. 4 धावा फलकावरती देखील आल्या. चेंडू बऱ्याच काळ हवेत. इनफिल्डच्या वरून क्लिअर करायचं होतं. सिंगल तर पूर्ण झाली आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरीचा देखील प्रयत्न राहिलाय. बघता बघता 2 धावा पूर्ण होत्यात. धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतील फलकावरती त्या म्हणजेच 6. 4 चेंडू आणि 6 धावा. एका बाजूला के स्टार्स कोकणेर खडके किशोरजी खडके साहेबांचा संघ तर एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे तो म्हणजेच धानवा ब्रदर्स सन्मान्य सुनील धानवा साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चामुंडा डुक्टन अनबिटन राहिला. तो मात्र जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. या वेळेला हा फटका अतिशय देखणा. टायमिंग चांगलं. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. मिळतील धावा 4. Present Tapa Boss. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आतापर्यंत आपण तपासून पाहिली तर 10 आणि चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर अगदी शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातला 5वा मॅच. निश्चित स्वरूपात एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 संपते आणि पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर 10 वरती जाऊन पोहोचते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. या वेळेला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. गोलंदाज असतील कमळाकर धांगडा यांना आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहताय.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली, पहिल्याच बॉलवरती आक्रमण स्वीकारलं होतं, परंतु यावेळेला फटका फसला आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद, पहिला लागलेला हादरा तो म्हणजेच के स्टार्स कोकणेर या संघाला गॉन. शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे, आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून, चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे, हिचे लाडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे, रक्त अस्त्र वज्र ज्यांचे, वार गाव दन त्यांचे, ढाल देगीची खण खण खण, मनी स्वराज्य दन दन दन, शिवरायांची आन मराठे, जिजामातेचा मान मराठे, तोडत जाती शत्रू सारा, भगवाच्या तळात रोवी मराठे, आले मराठे आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे, मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे, आले मराठे आले मराठे. नवीन फलंदाज कमळाकर लाबड यांना आपण पाहू शकाल, जे दाखल झालेत. एक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते, 40+ जरी असले तरी हरकत नाही, एक दष्टपुष्टी यष्टीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजे आतापर्यंत 10. या वेळेला देखील आपण पाहतोय डॉट बॉल. जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी सध्या होते मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरं षटक देखील तेवढंच महत्त्वाचं राहिलं या मॅचमध्ये. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात एक वेगळं वळही प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण विकेट्स जी भूमिका महत्त्वाची होती ती मात्र मिळवून दिली. आणि चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर 3 चेंडू फेकून झालेत. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. अर्थातच आपण पाहतोय कमळाकर यांना गोलंदाजी ट्रॅकवरती, एका बाजूला कमळाकर लाबड फलंदाजी मार्कवरती देखील तेवढेच महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतात. तर सध्या आता गोलंदाजीसाठी कमळाकर डाव्या हातानं राऊंड डिस्टम्स, चेंडूला मात्र इंटू दी गॅपमध्ये ढकललाय. फक्त दिशा, ताकद नाही तर नजाकत इथे मात्र वापरली, प्रेझेन्स ऑफ माइंड. चेंडूला मात्र फक्त स्टिअर केलं गली आणि शॉर्ट पॉइंटच्या मधोमध. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 4. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना स्मरण करणारं गीत अनिकेत काकडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मात्र चेंडूला दिशा द्यायची होती, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं जरूर. डीपमधून मात्र क्षेत्रक्षण आहे, फेकी येईल तद्वरती आपण पाहतोय. सिंगल मात्र मिळतं. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली 16 धावा, 16 धावा या धावफलकावरती आहेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे देखील व्यवस्थित पद्धतीने मात्र संपुष्टावर येत असताना डॉट बॉलचा भरणा जास्तीत जास्त गोलंदाजांनी वापरला आणि त्यांच्यातली देखील क्वालिटी राहिली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक फेकण्याकरिता सुनील यांना आपण पाहतायत. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे निलेश झडपी, दुसरं षटक हाताळलं कमळाकर यांनी, तिसरं षटक आपण पाहतोय आता येतात त्या म्हणजे सुनील. 3 षटक आणि 3 गोलंदाज वेगवेगळे वापरले गेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. यावेळेला पहिल्याच बॉलवरती
चेंडू बऱ्याच काळ हवेत, अतिशय चांगला झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इंटरनेटची सुविधा खंडित झाली. इंटरनेट सुविधा जर आपल्याकडे असेल तर प्लीज ती प्रोव्हाइड करा. अतिश पाटलांना फोन करा. गोलंदाज तयार. या वेळेला जर आपण पाहिलं तर निलेश धडपी थोडेसे बीट होतात मागे. पंच मात्र आपल्याला पाहायला मिळतील. अभिता अंडेल आमच्याकडे वळतात. येस, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती म्हणजेच व्हाईट +1. अशा मात्र 2 धावा, 18 धावा या धावफलकावरती आहेत. थोडासा आगळा वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांमध्ये मात्र बदल होईल. नवीन फलंदाज दाखल झालेत. राजेंद्र लाबड आणि एका बाजूला कमळाकर लाबड अशी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला बॅकफूट पंच केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. ॲक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 वरती. चेंडूंचा खेळ झालाय हा षटकात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. ते म्हणजेच सुनील यांना आपण पाहतायत. आणि इथून त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ही गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. यावेळेला आपण पाहतोय लाऊड अपील आली होती परंतु आपण पाहतोय डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. 19 ऑन दी स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आत्तापर्यंत आपण पाहतोय तो 3 चेंडू झालेत. माफ करा, 3 चेंडूंचा मात्र खेळ पूर्ण होतोय. खोलवा टप्प्यातला बॉल इथे देखील आपण पाहतोय. अतिशय चांगला झेल, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू सो मच. यानंतरचा सामना आपण पाहतोय तिथे टॉस देखील तो करणार आहोत जरूर. त्यामागचं निश्चित स्वरूपात मी शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एका बाजूला मला तरी वाटतं जगदीश साहेबांचा संघ असेल इन ॲक्शनमध्ये. अजून संघ मालक ही भूमिका मात्र त्यांच्या हाती आहे. जबाबदारीचा खेळ मात्र त्यांनी स्वीकारला. या स्पर्धेला महत्त्वाचा हातभार त्यांनी लावला. प्रसादजी भोईर सरांनी निश्चित स्वरूपात ते शेड्यूल दिलं होतं आम्हाला आणि त्यामध्ये यापुढील होणारा सामना असा दिसतोय. एका बाजूला असेल तो म्हणजेच गावदेवी पोचाडे आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच संदीप स्मृती चहाडे. ह्यांच्यातली अत्यंत महत्त्वाची ती मॅच असणार आहे. एका बाजूला गावदेवी पोचाडे आणि एका बाजूला आपण पाहतोय संदीप स्मृती चहाडे ह्यांच्यातली अत्यंतची महत्त्वाची बॅटल. मी 2 कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. तदनंतर आपण पाहतो आजच्या दिवसातला शेवटचा सामना शिवशक्ती वॉरियर्स विरुद्ध
किंग छत्रपती शिवाजी महाराज हा संघ आपल्याला पाहायला मिळेल शेवटची मॅच आजच्या दिवसातली खेळत असताना. परंतु सध्या या मॅचकडे देखील तेवढंच बारकाईने लक्ष द्यावं लागेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29. इथे अपडेट स्कोर कार्ड होत नाहीये. 21 धावा धावफलकावरती आहेत कारण बॅट्समनची नावं इथे पोहोचली जात नाही. त्या अनुषंगाने आपण पाहतो इथे स्कोर कार्ड देखील अपडेट होत नाहीये. त्याची दक्षता घ्या. एक्स्ट्रा खेळाडू इथे अनिवार्य राहील परंतु कोणीही एक्स्ट्रा खेळाडू इथे पोहोचत नाही. त्या अनुषंगाने आपण पाहतोय पाटील नेटवर्क्सला स्कोर कार्ड लाईव्ह आपल्याला अपडेट करता येत नाही याची दक्षता घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश धडपी यांना आपण पाहतोय. पुढील होणारा सामना संदीप स्मृती चहाडे विरुद्ध गावदेवी पोचाडे. जगदीश साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हा संघ पुरस्कृत झाला आणि त्यांचा सामना इन ॲक्शन मध्ये पहिलाच बॉल अगदी खोलातला बॉल होता. षटक क्रमांक 4ला देखील सुरुवात झाली. धानवा ब्रदर्स हा संघाची गोलंदाजी ताकद राहिली. के स्टार्स या संघाला थोडंसं शांत आणि संयमानं ठेवलंय कारण गोलंदाजी मात्र इम्पॅक्टफुल राहिली. क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेला मागचा दरवाजा खुला राहिला आणि तिथून गोलंदाज निलेश धडपी याने शिरकाव केला. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद गॉन. पुढील होणारा सामना एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी पोचाडे आणि एका बाजूला संदीप स्मृती चहाडे. चला टॉससाठी आजच्या दिवसातला मॅच नंबर 7 आपल्याला बघायला मिळेल. परंतु या मॅचकडे देखील तेवढंच महत्त्वाचं अशी मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. कुठला संघ मात्र इथून जिंकणार आणि चामुंडा डुक्टन अनबिटन या स्पर्धेमध्ये एकमेव असा संघ जो अनबिटन राहिलेला आहे आतापर्यंत. काय जबरदस्त कामगिरी केली त्या संघानं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रमाकांत जाधव आपल्याला पाहायला मिळतात. स्टियर केलं त्यांनी बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फेकी येईल तद्वरती जर आपण पाहिलं तर इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती परंतु स्टंप्सला चेंडूला मात्र उद्ध्वस्त करता आलं नाही. जो रनआउटचा चान्स घ्यायचा होता तो मात्र स्किप केला आणि धावसंख्या 2 मात्र इथे मिळाला. धावसंख्या 2 आकार घेत 23 वरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 3 बॉल 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतं. निलेश धडपीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक बॉल जबरदस्त हाताळला. या वेळेला रमाकांत जाधव यांचा फटका इन टू दी गॅप. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू नाही थांबणार. चाललंय सीमा पलीकडे 4. चौकार देखील तेवढाच महत्त्वाचा होता. त्या चौकाराच्या साहाय्यानं स्कोर कार्डला थोडंसं एक वेगळं रूप मिळालं. थोडंसं धावतं राहिलं स्कोर कार्ड. यावेळेला मात्र आपण पाहतोय पंच व्हाईट बॉल दर्शवतील. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4. आणखीन 2 चेंडू येणं बाकी असतील आणि एकंदरीत जर विचार केला तर 13 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळेला आपण पाहतोय चहाडे संघ टॉस जिंकलेला. तुमचा निर्णय जो काय असेल तो आम्हाला कळवायचा आहे. चहाडे संघ मिलिंद डुकले. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तीच लाईन ऑर लेंथ आपल्याला पाहायला मिळतं. कॉपी अँड पेस्ट जणू काही केले की काय.
14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा होता. यामध्ये जर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय 38+ सूर्या प्रीमियर लीगचा हा थरार आज आजमावताना प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक या मॅचची निश्चित स्वरूपात आतुरतेने वाट पाहत असते अशी ही स्पर्धा. अर्थातच सूर्या प्रीमियर लीग 38+ दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षात देखील आपण पाहतोय कमाल असं मात्र आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल बाकी. यावेळेला आपण पाहतोय षटक संपलंय ते म्हणजेच 5वं. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना काय होतील या घडामोडी हे सांगण्यासाठी एक घेऊया छोटासा ब्रेक. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ संपल्यानंतर या 4 षटकांचा खेळ मात्र संपलाय आणि 4 षटकांच्या खेळाखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर थोडीशी मंदावलेली आहे. अर्थात आपण पाहतोय 30 धाव्यांवरती. म्हणजेच उर्वरित जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर 20 धावा आल्या तर 50 धावा एक फायटिंग टोटलकडे तुम्ही जरूर वळाल. आता येणाऱ्या काळात फक्त इथून म्हणून चालणार नाही, तुम्हाला त्या पद्धतीचा खेळ देखील करावा लागेल. ती फायटिंग टोटल जी मी म्हणतो आहे ती 50 धाव्यांची. त्या 50 धावा करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परिश्रम आहेत. संदीप स्मृती ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. मोरेश्वर जाधव बॅटिंग तुम्ही स्वीकारलंय. ऑल राईट. चला स्पीडअप. षटक क्रमांक आपण पाहतोय 5ला इथे मार्गक्रमण होईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कमळाकर धांगडा यांना आपण पाहतोय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं असं मात्र हे षटक त्यांचं हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल पंचांच्या डावीकडनं डाव्या हातानं राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजी हातात ऑन साईडला खेळलेत. समोर ऑन दी अप फटका. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. फिल्डिंग मात्र एक आगळी वेगळी लावली होती आणि त्याचाच मात्र इथे उद्भव आपल्याला बघायला मिळाला. इनटू दी गॅपमध्ये फक्त इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. मग चेंडू मात्र आउटफिल्ड भरपूर फास्ट आहे या मैदानाची. त्या अनुषंगाने आपण पाहतोय चौकार मिळाला फलंदाजाला. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 34. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. मोठा स्ट्रोक खेळायची चाहत परंतु तिथे गोलंदाजाचा दबदबा हा आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवरती जरूर तुम्ही चौकार खेळला असतात परंतु पुढील येणारे चेंडू हे माझ्यातील सर्वाधिक उत्तम आणि घणघाती चेंडू असतील आणि फलंदाजांसाठी ते कर्तनकाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. संदीप स्मृती विरुद्ध आपण पाहतोय अर्थातच गावदेवी पोचाडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. कमळाकर धांगडा आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ त्यांनी जरूर फेकलाय या षटकामध्ये. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेला आपण पाहतोय कमळाकर जाधव यांचा स्ट्रोक फसला. तिथे मात्र स्वतः पोहोचले आणि इथे मात्र गुड जज अँड टेकन. फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. षटक क्रमांक 5 मध्ये कमळाकर धांगडा अगदी जबरदस्त गोलंदाजी करतात. 34 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ फेकून झालाय 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खडके स्टार्स थोडासा संघ राहिलाय मागे. आपण पाहतोय धावांची जी गरज होती, धावांची जी गती वाढण्याचा टाइम होता
त्या टाइम मध्ये खऱ्या अर्थानं होळसण जास्त झाली विकेटची. त्या अनुषंगाने आपण पाहतो धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 34. बॅटची एज, परंतु तिथे यष्टीरक्षकाचा सहारा नाही. चेंडू चाललाय दन 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 करत, अगदी कार्पेटला रोल करत चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. 22चे संकेत आले आणि मिळाला चौकार. कमळाकर लाबड यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे जर आपण पाहिलं तर कमळाकर धांगडा यांना आपण पाहताय. जगदीश सरांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. आमचे साथी, जबरदस्त समालोचन मात्र त्यांनी आज आम्हाला साथ दिली. पहिल्या दिवसात सर तुम्हाला आम्ही मिस केलं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, परंतु आजच्या दिवसात तुम्ही इथे आलात आणि जबरदस्त असं समालोचन सकाळच्या सत्रात आपल्याला कमळाकर दळवी साहेब पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी आता सांगितलंय की येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात तुम्ही आता इथे कमी असतील आणि कमळाकर दळवी हे नाव माईकच्या माध्यमातून ऐकायला मिळेल प्रत्येकाला. पालघर जिल्ह्याला वेळ लावणार येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. अगदी जबरदस्त समालोचन. म्हणजे फारशा काळात त्यांना मी एक समाजसेवक, एक उत्तम वक्ता, तदनंतर एक उत्तम समाजसेवक या गोष्टींमध्ये आम्ही पाहिलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की क्रिकेटसोबत आमची चांगली सांगड जमते आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज सकाळच्या सत्रात पहिल्या दिवसात देखील रिझवलं. षटकांचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 5 षटकांचा खेळ संपला आणि बघता बघता या षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38. एक्सपेक्ट करतात के स्टार इथून आम्हाला 6 चेंडून मागे जवळपास 15 ते 20 धावा येऊ द्यात आणि त्या धावा जर आल्या तर दुसऱ्या डावाला एक रंगत वेगळी बघायला मिळेल आणि ती रंगत बघण्याकरिता आपण पाहतोय आमचे लाडके प्रेक्षक वर्ग देखील इथे आलेले आहेत. पुढील सामना संदीप स्मृती विरुद्ध एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच गावदेवी पोचाडे. जगदीश कोलेकर सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः पोलीस पाटील आहेत जरूर पोचाडे गावचे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय नरेश यांना. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ फेकणं बाकी आहे. सामना क्रमांक आता मैदानाच्या आतमध्ये 6, तदनंतर आणखीन 2 सामने अत्यंत महत्त्वाचे असतील आणि त्यानंतर आमचे आयोजक प्रयत्न करतील की तो शेवटचा सामना पहिल्या दिवसातला कव्हर करण्याचा. परंतु आता काय होईल आणि काय नाही हे सांगण्यासाठी आपण घेणार आहोत छोटासा एक या 2 सामन्यांचा महत्त्वाचा वेळ. त्या वेळेमध्ये जे काही होईल त्याच्यानंतर तो शेवटचा सामना हा अवलंबून राहील या वेळेमध्ये. म्हणून जास्तीत जास्त क्रिकेट आणि कमीत कमी वेळ खर्च केला तर आपण तो सामना खेळू शकतो. पुढचा बॉल घेऊन आणि पहिलाच बॉल घेऊन नरेश यांना आपण पाहताय. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं फुलर लेनचा बॉल अगदी आपण पाहतोय ऑन दी अप डाऊन द ग्राउंडचा स्ट्रोक खेळला समोरच्या दिशेने. 2 धावा मिळतील. अतिशय चांगली वेगवान फेकी. बॅकअप चांगला यष्टीरक्षकाचा मिळाला. 38ला 2ची भर अर्थात 40 धावा या धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि या 5 बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीनं आकारला जाईल, स्वीकारला जाईल येणाऱ्या काळात आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतील. चामुंडा डुक्टन या संघानं काय कमालीचा खेळ केला. अनबीटन आपल्याला पाहायला मिळते. चामुंडा डुक्टन या स्पर्धेमध्ये 8 गुणांसहित लीडिंग टेबलला, पॉइंट्स टेबलला लीड करते. अंदाज चुकला. अगदी 4 खेळाडू एकत्रित झाले आणि धावसंख्या मात्र इथे देखील मिळतील तुम्हाला 2 आणि या धावसंख्या 2 आकार घेत 42 धावा. 42 ऑन दी स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती. अतिशय सुंदर पद्धतीने आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा. सूर्या प्रीमियर लीग 38+ अशी मात्र ही देखणी संकल्पना घेऊन आलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेचं स्वरूपच आपण पाहतोय अगदी जबरदस्त राहिलं. एक धाव आरोग्यासाठी. चेंडू डाऊन द ग्राउंड. निलेश धडपी यांना आपण पाहताय तिथे पोहोचतील आणि क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. शेवटच्या क्षणापर्यंत आई कोऑर्डिनेशन मजबूत ठेवलं आणि तदनंतर आपण पाहतोय 2 धावा इथे देखील मिळतील. धावसंख्या 2 ने आकार घेत आम्हाला निश्चित स्वरूपात दर्शवत आहेत. 44 धावा धावफलकावरती असतील. 3 चेंडून मागे 6 धावा मात्र मिळवल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 वरती. अनिकेत काकडे यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर साऊंड सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळते. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे मात्र करतायत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल. पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. ओव्हरस्टेपिंग असणार आहे का? फेकी जर्क गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यस ऑल राईट. आणि जर्क गोलंदाज या स्पर्धेमध्ये आढळला जाणार नाही. थ्रो गोलंदाजी आढळली जाणार नाही याची लक्षात घ्या आणि ते मात्र
पेनल्टी आहे 2 धावांची आहे का? 2 धावांची पेनल्टी आणि हा गोलंदाज इथे मात्र बॅन राहील. संपूर्ण स्पर्धेत हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. अभि तांडेल यांनी मात्र निश्चित स्वरूपात ते पाहिलं आणि तदनंतर दर्शवलं की यस 6 चेंडू 9 देखील आहे. म्हणजेच 9 चेंडू प्लस 2 धावा आणि एक धाव ही 9ची 5 धावा तिथे मिळाल्या. गरिबी में आटा गेला. सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि तदनंतर दृष्ट लागली की काय आणि तो चेंडू नो म्हणून घोषित केला पंचांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 50 धावा कैलासजी कोलेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन गावदेवी पोचाडे संघाचे सर्व खेळाडू तुम्हाला विनंती करतो की आपण डगआउट मध्ये या. तिथे तुमचे खेळाडू वाट बघत आहेत. सगळे खेळाडू गावदेवी पोचाडे जगदीश कोलेकर साहेब तुमची वाट बघतात. मी विनंती करीन की आपण सर्वांनी डगआउट्स मध्ये यायचं आहे. गणेश बुंधे निश्चित स्वरूपात आपण पाहतोय तामसाईचं एक ब्रँड व्यक्तिमत्व गणेशजी बुंदे यांना विनंती करतोय की प्लीज तुम्ही सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. गणेशजी बुंदे तुम्हाला विनंती करीन की सन्मानाने आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्यास कृपा करावी. एक स्वतः उत्कृष्ट आयोजक असतात, एक चांगले आयोजक आणि सातत्याने आपण पाहतोय जी सूर्या प्रीमियर लीग होत असते त्याचे मात्र ते निश्चित स्वरूपात खजिनदार आहेत. आणि मी विनंती करीन या गणेशजी बुंदे तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. एक जबरदस्त मॅनेजमेंट म्हणून त्यांची देखील स्पर्धा आम्ही पाहिली. वीर बिरसा तामसाई ट्रॉफी ज्यामध्ये चॅम्पियन पद युवा मासवन या संघाने मात्र पटकावलं. क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच अँड टेकन. फलंदाज बाद गॉन. सोनियाचे नानन माझ्या बाया झायल्या गान ग बाया झायल्या गान म्हणतात सोनियाचा हार ग. चला जो आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये जो खेळाडू दाखल झाला धानवा ब्रदर्सच्या संघामध्ये त्या खेळाडूला विनंती असेल की तुम्ही पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करू शकत नाही. पहिली 2 षटकं तुम्ही खेळू शकत नाही. तुम्हाला 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर बॅटिंगला यावं लागेल. नियम आणि रेग्युलेशन सगळ्यांसाठी सारखे आहेत. स्पर्धा कुणाची घरची नाही. स्पर्धा कुणासाठी सारखी एका बाजूला नाही. कोणासाठी जरी कॉम्पिटिशन नाही. सगळ्यांसाठी सारखं असेल. जो खेळाडू मात्र शेवटला दाखल झाला त्याला पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करता येणार नाही याची दक्षता घ्या. गणेशजी बुंदे आपण या. हे सणाला नेन
थँक्यू सो मच. षटक क्रमांक 6चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 52 आणि 53 धावा ह्या फलकावरती लागल्यात. 54चं टार्गेट आहे. ऑल राईट, 53 धावा या फलकावरती लागल्या गेल्या. 54 धावांचं टार्गेट असेल. पाहूया या 54 धावा कुठल्या पद्धतीनं. चला, वेळ जास्त खर्च होतोय धानवा ब्रदर्स, आपण लक्षात घ्या. आणि जो तुमचा खेळाडू शेवटला दाखल झाला त्याला विनंती असेल की आपण पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करू शकत नाही. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तुम्ही दाखल व्हाल याची लक्षात घ्या. चला, फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेला आपण पाहू शकाल आमच्या जवळचे मित्र गणेशजी बुंदे साहेब हे मात्र मुख्य व्यासपीठावरती आहेत. मी विनंती करतोय कैलासजी कोल्हेकर सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. वीर तामसई क्रिकेट क्लबचे मात्र आपण पाहतोय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गणेशजी बुंदे यांना आपण पाहू शकाल. तामसईवरनं बिलॉंग करतात. त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता कैलासजी कोल्हेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतील. पोचाडेचं एक ब्रँड व्यक्तिमत्व आणि त्यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय गणेशजी बुंदे. सूर्या प्रीमियर लीग होते तेव्हा मात्र निश्चित स्वरूपात खजिनदार म्हणून हे पद त्यांच्या हाती असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. गणेश बुंदे त्यांचं आम्ही करतोय स्वागत. सामन्याला सुरुवात होईल. आजच्या दिवसातला मॅच नंबर 6. अर्धा डाव संपला, अर्धा पडाव संपला आणि पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे चहाडे संदीप स्मृती आणि एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा सामना गावदेवी पोचाडे. महेश यांना आपण पाहताय. एका बाजूला महेश आहेत आणि एका बाजूला आपण पाहू शकाल कमळाकर आणि महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याला मात्र सुरुवात येईल. गणेशदा बुंदे आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट आयोजक म्हणून त्यांना मी पाहिलं. अगदी जबरदस्त स्पर्धा मात्र ज्यांनी कव्हर केली जी नुकताच झाली आणि त्यामध्ये युवा मासवण या संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. टार्गेटचा जर विचार केला तर 54 धावा आहेत आणि या 54 धावा पाहूया कुठल्या पद्धतीने मात्र पुढे येतील. दुसरा बॉल या षटकातला. यावेळेला मात्र इनटू दी गॅप मध्ये फक्त दिशा दिली. चांगलं टायमिंग इथे साध्य केलं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अतोनात प्रयत्न करतात आणि प्रयत्नार्थी मात्र आपण पाहतोय 2 धावा वाचवण्यात त्यांना यश मिळालं. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 3 वरती जाऊन पोहोचली. 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. दानवा साहेब आणि खडके साहेब पुन्हा एकदा A1 जोडी आपल्याला पाहायला मिळतंय. जेवणानंतर पुन्हा एकदा परत आहेत. जेवणासाठी भरपूर आग्रह केला आणि त्यांचाच सामना चालू आहे. दोघांचे देखील सामने चालू आहेत. एका बाजूला सुनील धानवा साहेबांचा धानवा ब्रदर्स, एका बाजूला आपण पाहतोय के स्टार खडके साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय सुंदर पद्धतीनं दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. या दुपारच्या सत्रामध्ये आल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. 54 धावांचं टार्गेट राहिलं आणि या 54 धावांमध्ये आता धानवा ब्रदर्स कुठल्या पद्धतीने मात्र खेळ स्वीकारेल. येणाऱ्या काळात मात्र विजयाचा ठसा उमटला जाईल का? येस ग्राउंड मध्ये ते विरोधक आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, परंतु मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय जीवाभावाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला किशोरजी खडके, एका बाजूला धानवा साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि आता सध्या मॅच चालू आहे अगदी के स्टार्स विरुद्ध धानवा ब्रदर्स. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 4 आणि एक सुंदर पद्धतीने मात्र ह्या स्पर्धेचं एक संचालन राहिलं. दुसऱ्या वर्षात दुसऱ्या पर्वात स्पर्धा वाढली, स्पर्धा मोठी झाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक दिमागदार आयोजन, नेत्र दीपक आयोजन या स्पर्धेचं बघायला मिळालं. पुढचा बॉल
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद. काय कमालीचा झेल टिपला. विकेटचं पतन गॉन. तू दिसस बेस तुला नांगताच पसंत केलाय. लाखात एक तू दिसस बेस तुला नांगताच पसंत केलाय. लगीन तू माझ्याशी करशील काय पुरी. लगीन तू माझ्याशी करशील काय. लगीन तू माझ्याशी करशील काय पुरी. लगीन तू माझ्याशी करशील काय. या वेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज कमळाकर यांना मात्र फटक्यामध्ये काहीच कमी नव्हती, परंतु त्यांना बाद व्हावं लागलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काही झेल टिपला गेला. जबरदस्त कॅच. नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश दडपी दानवा ब्रदर्स या संघाकरिता आपल्याला पाहायला मिळता येईल. हा चेंडू मात्र पंच अभितांडेला मला दर्शवतात की येस इट्स अ व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. अतिशय सुंदर पद्धतीचं मात्र हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्कोर कार्डला जर आपण धावांचा विचार केला तर 5 वरती जाऊन पोहोचतायत. धनसारवरनं योगेश घ्यारत. धनसारचा ब्रँड म्हणून भरपूर वर्ष क्रिकेट पटलावरती ज्यांनी गाजवली. खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हणून पाहिलं गेलं, ज्यांना पाहून आम्ही क्रिकेट शिकलो. आणि एक काळ असा होता जिथे योगेश घरत असले की धावांची अगणित फलंदाजी असायची. हरकत नाही, प्रॅक्टिस नसल्या कारणाने थोडंसं अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये येतं. क्रिकेटमध्ये कुणी मोठं नाही कुणी छोटं नाही, परंतु एक काळ होता आणि त्याच्यामध्ये योगेश घरत हे नाव काळ्या दगडावरची रेख कायम राहिलेली आहे. आणि धनसार गावाला एक लागलेला लखलखता तारा. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत जबरदस्त कामगिरी त्यांची राहते. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 40+ पुढच्या वर्षी होतील कदाचित, यस, आणि ते देखील बघायला आम्हाला आवडेल. जाऊया मॅचकडे. सामन्याला सुरुवात झाली आणि तदनंतर पहिल्या षटकाचा खेळ फेकत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 7 धावा. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक क्रिकेटचं असं एक सौंदर्य सोहळा आपल्याला बघायला मिळाला. आजचा सलगचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात कमालीचं क्रिकेट. दुसऱ्या दिवसात ऑल इज वेल, सगळं काही एकदम ओके मध्ये अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. तुर्तास थांबूया आणि ऐकूया अनिकेत काकडे यांना. यस डीजे. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन. थँक्यू सो मच. टेनिस क्रिकेट पटलावरती गाजलेलं नाव, सध्या चर्चेतलं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. डाव्या हाताचा विध्वंसक ऑलराऊंडर भावेश पवार. खऱ्या अर्थानं त्याचं गीत इथे वाजवतात अनिकेत काकडे. जबरदस्त मॅच या वेळेला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइडला चेंडूला इंटू द गॅप मध्ये ढकललंय. क्षेत्ररक्षक तिथे अगदी चेस करतात आणि आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला यश मिळालं क्षेत्ररक्षकाला. 2 धावा इथे मात्र जरूर वाचवल्या आहेत, कारण तुम्ही आता इथून डिफेंड करताय. तुम्हाला एक धाव सेव्ह करणं अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल आणि या एक धावेचं महत्त्व तुम्हाला जाणता देखील आलं पाहिजे. दानवा ब्रदर्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त पद्धतीनं, सुंदर पद्धतीनं हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज तयार दूरवाल्या एंडकडनं. चेंडूला पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला ढकलत असताना आपण पाहतोय अभितांडेल सरांच्या बाजूनं ठोकलेला हा अतिशय देखणा स्ट्रोक. 4. थँक्यू सो मच. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 13 वरती जाऊन पोहोचतंय. वाकळणचा स्टार अर्थातच केतन म्हात्रे, बायकर मॅन, 37 बाईक्स आणि 6 कार ज्याच्या नावी राहिल्या मॅन ऑफ द सिरीज करिता. आपण पाहू शकाल डोंबिवली ठाणे विभागातला वाकळणचा स्टार अर्थातच केतन म्हात्रे याचं देखील इथे गीत ऐकवतात. आज
जे खेळाडू मोठे झाले आज टेनिस बॉल क्रिकेटचं आपण पाहतोय पटल मोठं झालं, ज्यामध्ये त्यांचे देखील परिश्रम आहेत. आपल्यामधील देखील जे आपल्या विभागातले खेळाडू आहेत, टॅलेंट आहे, फक्त योग्य प्लॅटफॉर्म मिळाला तर तिथे देखील टेनिस ओपन क्रिकेट तुमची वाट बघते. ज्या अनुषंगानं आपल्या पालघरमध्ये देखील भरपूर टॅलेंट आहे. याच विभागात मात्र आपण पाहतोय चांगले क्रिकेटपटू आहेत. आपल्याच याच एसटी समाजाचे वीरेंद्र बाबरे सारखा खेळाडू आज सत्ता समुद्रा पलीकडे चाललाय. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिलं. व्हाईट बॉल वीरेंद्र बाबरे खऱ्या अर्थानं मात्र येणाऱ्या काळात ते नाव या पालघर जिल्ह्याला लागलेले एक अनमोल रत्न. सप्पाटी शेगटपाडा इथून बिलॉंग करत असताना काय जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला आपण पाहतोय चेंडूला इनफिल्डच्या वरनं क्लिअर करणारा वन बाउन्स. चेंडू चाललाय सरळ सीमा पार, येतोय दर्शनीय स्ट्रोक 4. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीने मात्र हा सामना चालू आहे. धावसंख्या जर फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 18 धावा, 18 ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये ढकललं. या बॉलला देखील क्षेत्ररक्षक तिथे चेस करतायत. डीप स्क्वेअर लेगला बॉलला ढकललं. अभि तांडेल सर पाहतात त्या चेंडूकडे आणि जगता बघता आपण पाहतोय धावसंख्या 2 इथे मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न राहिलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु सेफ झोन मध्ये निलेश धडपी योग्य रनिंग बिटवीन द विकेट. धानवा ब्रदर्स संघ आता एक एक पाऊल पुढे चाललाय, मार्गक्रमण करते विजयाच्या जवळ. धावसंख्यांचा जर विचार केला तर धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 21 धावा. प्रदीपला आपण पाहतायत सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 5 बॉल झालेत या षटकातले. पुढील होणारा सामना एका बाजूला गावदेवी पोचाडे आणि एका बाजूला आपण पाहतोय संदीप स्मृती चहाडे, प्रफुल्लजी पाटील साहेब, मोरेश्वर जाधव, तदनंतर आपण पाहतोय रमाकांत जाधव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा ऑन दी अप डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बघता बघता 2 डावा मिळतील आणि धावसंख्या 2 न आकार घेत षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला आणि 2 षटकांच्या खेळाअखेर धावगती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय 23. घेऊया एक ब्रेक आणि अनिकेत काकडे यांचा ऐकूया श्रवण इंद्रियांना ताजं करणारा गीत. गोलंदाजी त्याची न्यारी, हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. हे भिवंडी शहराची शान हाय दादा, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वरती. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 24 मध्ये 31 धावा. हे इक्वेशन राहिले धानवा ब्रदर्स या संघासाठी. 24 बॉल आणि 31 धावा. कमळाकर लाबड आपल्याला पाहायला मिळतात जे दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. कमळाकर लाबड, के स्टार्स कोकणेर एका बाजूला, धानवा ब्रदर्स मासुवन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवट टप्पाचा बॉल निलेश धडपी यांना मात्र फारसा काही समजलं नाही, वेगावरती बीट केलं. हे 2 गोलंदाज वेगवान देखील पाहायला मिळालेत आजच्या दिवसात. एका बाजूला कमळाकर लाबड आणि एका बाजूला आपण पाहतो निलेश धडपी.
अतिशय चांगला मॅच. एका बाजूला के स्टार्स आणि एका बाजूला आपण पाहतोय धानवा ब्रदर्स. एका बाजूला सुनील धनवा साहेब, एका बाजूला किशोर खडके साहेब. हे मात्र दोन आपल्याला पाहायला मिळत आहेत असे बुजुर्ग व्यक्ती. इथे जर आपण पाहिलं तर चेंडूला शॉर्ट पॉइंट गल्लीमध्ये खेळला होता आणि चान्स पाहिला जिथे थोडंसं फंबल झालं आणि धावसंख्या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचते. 25 धावा, 29 धाब्यांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. चेंडू आहेत 22 मध्ये 29. 22 बॉल आणि 29 धाव्यांची गरज असेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतोय निलेश तडपी यांचा स्फटका केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमळाकर लाबड पडतात जडतात. पुन्हा एकदा संघासाठी खेळायचंय, संघासाठी उभं राहायचंय आणि कर्णधाराने आणि संघ मालकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करायचा आहे. ज्या अनुषंगानं जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला देखील मिळालं. एका बाजूला आपण पाहतोय धानवा ब्रदर्सचा संघ विजयाच्या छायेजवळ पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि के स्टार हा संघ मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. एकाला जिंकायचं, एकाला जरूर इथे हरावं लागेल. क्रिकेटच्या खेळाचा रिझल्ट त्याशिवाय मिळणार नाही. हा बॉल मात्र पंचांचे 2 हात समांतर आहेत. यस, इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं धावसंख्या पुढे सरकते. 27 धावा या धावफलकावरती आहेत. चेक टेस्ट. हॅलो, जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. पहिल्या 3 षटकांमागे जर आपण विचार केला तर धावसंख्या फलकावरती 34 लागल्या गेल्या. आता 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. एका बाजूला के स्टार, एका बाजूला आपण पाहतोय धानवा ब्रदर्स, पांडुरंग सुनील पांडुरंग धनवा साहेबांचा संघ आणि एका बाजूला किशोरजी खडके साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मुख्य व्यासपीठावरती त्यांचं निश्चित स्वरूपात मैत्रीचा हात आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कडवा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे.
जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. षटक क्रमांक सुरुवात होईल ती म्हणजे 4ला आणि 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज दिनेश. हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल दिनेश यांचा. पहिल्याच बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत. क्षेत्ररक्षक जरूर असतील. 2 धावा मात्र इझिली डन. 20ची गरज होती, आता 18 राहिले. 17 चेंडू आणि 18ची गरज. धनवा साहेब मात्र खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल की सध्या आता आमच्या बाजूने काहीतरी चाललंय आणि ते महत्वाचं आहे. 18-17 बॉल, 18ची गरज. आता संयमानं खेळ पुढे न्यायचा आहे. अनेक निश्चित स्वरूपात 2 दिवस आपल्याला एक रंगतदार अशी मात्र ह्या मॅची पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने साहेबांनी उल्लेख केला की आम्ही एक मजेशीर गमतीशीर हे मात्र सामने आयोजन करतो की सगळे बुजुर्ग खेळाडू एकत्रित येतात. त्या अनुषंगानं एक चांगला मेळावा बनतो आणि त्याच्यामध्ये सगळे सवंगडी सोबत असतात. त्या दिवशी 4 दिवस ही एन्जॉयसाठी आहेत. त्यामध्ये थोडंसं व्यत्यय येत असलं की मन दुखावली जातात. अगदी त्यांचं देखील तेवढंच बरोबर आहे. परंतु आपण पाहू शकाल हरकत नाही. आपण येणाऱ्या 2 दिवसात जबरदस्त टेलिकास्ट पाहायला मिळेल नो डाऊट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36 धावा या धावफलकावरती आहेत. सोळा चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 धावांची गरज आणि 16 चेंडू. या सामन्याचं मात्र इक्वेशन पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅट्समन धनवा साहेब, नवीन फलंदाज विश्वनाथ रावते यांना आपण पाहतायत जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 16 बॉल आणि 18ची गरज आणि 16 चेंडू. हा सामना विजयाकरिता आपण पाहतोय. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतील 18 धावा. कारण लीग स्टेजमध्ये जर तुम्ही 2 सामने जसे सामने जिंकाल तसे मात्र गुण वाढले जातात आणि आता हे कुणाच्या नावावरती हे गुण लिहिले जातील हे देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. यावेळेला पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटनं विश्वनाथ रावते यांचा फटका पाहायला मिळाला. सिंगल परिपूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न बघता बघता आपण पाहतोय 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट हे वसायला हवं तुमच्याकडे. एकमेकांवरती तुमची कॉलिंग कशी आहे आणि त्या कॉलिंगच्या हिशोबाने तुम्ही कुठल्या पद्धतीने धावा उभ्या करतात हे देखील तेवढंच गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं आणि ते पाहायला देखील मिळालं. पंधरा चेंडू आणि 16 धावांची गरज. 15 चेंडू आणि 16 धावा. ह्या धावफलकावरती इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. खोलवट टप्प्यातला बॉल होता. या बॉलला अगदी खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि इथे देखील आपण पाहतोय सिंगलने संतुष्ट राहावं लागेल. ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण करून चालत नाही, तुमची फेकी देखील ॲक्युरेट असावी, योग्य ती असावी आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळालं. चौदा चेंडू आणि 15ची गरज. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा सामना विजयाकरिता धानवा ब्रदर्स असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. अतिशय अतिटटीचा सामना आणि या सामन्यामध्ये विजय कुणाच्या नावे लिहिला जाईल. एका बाजूला धानवा ब्रदर्स आहे, एका बाजूला के स्टार्स असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे मागणी आणि मागणी तसा पुरवठा. पायचीत LBW प्लम मध्ये सापडला गॉन. ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदिन काझी. 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 फलंदाज बाद झालेत निलेश धडपे आणि त्यांची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज दाखल होत आहेत. ते देखील तेवढेच महत्त्वाची कामगिरी इथून अदा करतील का. 13 चेंडू आणि आपण पाहतोय नितीन काकरा आपल्याला पाहायला मिळत आहेत जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये.
चेंडूंचा खेळ आता या षटकातला अगदी शेवटचा बॉल बाकी आहे आणि गरज आहे ती म्हणजेच 16ची. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय डीप कव्हरला बॉलला उडवलं, बघता बघता सिंगल पूर्ण झाली आणि दुसरीचा प्रयत्न देखील राहिला. 2 धावा इथे सहज रीतीने पूर्ण होतील. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर गरज असेल ती म्हणजे 14 धावसंख्येची. अतिशय सुंदर 13 धाव्यांची. ऑल राईट, 13 धाव्यांची गरज आहे आणि या 13 धावा कुठल्या पद्धतीने पूर्ण होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया अनिकेत यांना. प्रेम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. बारा बॉल आणि 13 धावांची गरज कमळाकर लाबड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या वेळेला आपण पाहू शकाल सबमरिंग डिलेवरी, क्लास बॉलिंग, द ब्युटी ऑफ बॉल आपल्याला पाहायला मिळाले. कमळाकर लाबड जबरदस्त गोलंदाजी करत असताना 11 बॉल आणि 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. गावदेवी पोचाडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील आणि एका बाजूला आपण पाहतोय संदीप स्मृती सहाडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीनं फील्ड मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंगचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये अगदी सुंदर पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्यानं आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच आतापर्यंत 42 धावा या धावफलकावरती आहेत. 42 ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतोय डीप पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचे पोहोचले आणि धावसंख्या 2 मात्र इथे देखील मिळाल्या. या धावसंख्या 2 ना आकार घेत धावफलक फुलते, धावफलक बहरते, जाऊन पोहोचते ते म्हणजेच 44 धावा या धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 6 यानंतरचा सामना देखील असेल. 4 वाजलेले आहेत. आपल्याकडे अवघ्या 2 तासांचा अवधी आहे आणि त्यामध्ये 2 सामने देखील कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगानं वेळ कमी खर्च करा आणि चांगलं क्रिकेट आपल्याला कसं खेळता येईल याच्याकडे लक्ष द्या प्रामुख्यानं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. कमळाकर लाबड ऑन साइडला. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे खाली. जबरदस्त झेल आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाज बाद. धीरे धीरे चाल गो मैना ना पालघर गावात नीन गो मैना. पालघर गावात नीन गो मैना. पालघर गावात नीन गो मैना. ते धीरे धीरे चाल गो मैना ना खंडीले पाडीत नीन गो मैना. खंडील पाडीत नीन गो मैना. खंडील पाडीत नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना. पालघर गावात नीन गो मैना. पालघर गावात नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना. खंडील पाडीत नीन गो मैना. खंडील पाडीत नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना. थँक्यू सो मच. कमळाकर लाबड जबरदस्त गोलंदाजी. विकेट जिथे हवी होती तिथे विकेट मिळवून देतात. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच विनोद जाधव यांना आपण पाहताय जे नुकताच दाखल झालेत आणि कमळाकर लाबड यांना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय. वाह, अतिशय चांगला स्ट्रोक मात्र खेळलाय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेस करता. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे आणि धावा मात्र इथे मिळतील 4. धावसंख्या 4 न स्कोर कार्डला धावफलक जाऊन पोहोचते. 48 धावा. आता अवघ्या धाव्यांची गरज आहे ती म्हणजेच 6. 7 बॉल आणि 6 धावा. 6 धावा आणि 7 बॉल.
इथे मात्र आपण पाहतोय विजयाच्या समीप एक एक स्टेप पुढे मार्गक्रमण करत असताना धानवा ब्रदर्स, तर एका बाजूला के स्टार्स संघ थोडंसं मात्र पकड इथून आता सुटली जाते असं म्हणायला हरकत नाही. 7 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. धानवा साहेब संघात असं काही बोलून चालणार नाही, मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पंचांकडे मागणी केली, पंच सांगतात हाईट फॅक्टर मॅटर करते आणि त्या अनुषंगाने लेग बायचे संकेत आले. 6 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. हा सामना अतिशय रंजक कहाणीमध्ये आला, अगदी रोमहर्षक वळणावरती आला. पाहूया काय होईल, कोण जिंकणार. एका बाजूला खडके साहेब जिंकणार की एका बाजूला धानवा साहेब जिंकणार. मुख्य व्यासपीठावरती देखील ही मॅच चालू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये देखील मॅच चालू आहे. येणाऱ्या काळात ह्या गोष्टी क्लिअर होतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. आले मी आज, असं नका बघू येते मनालाच. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. हटाची लालीनी कानाची बाल की हातात सोन्याची घडी पाहिजे. छन छन पैजण चांदीचा कमर बंद, खनखन भागडांचा हिरवा पिवळा रंग. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. 6 बॉल आणि 5 धाव्यांची गरज, अटीतटीचा सामना, अतिशय सुंदर आणि रंजक सामना. पुढील सामना तो म्हणजेच एका बाजूला संदीप स्मृती चहाडे, रमाकांतजी जाधव, मनसूर जाधव, तदनंतर प्रफुल्लजी पाटील साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर गावदेवी पोचाडे, जगदीश कोल्हेकर साहेब आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त समालोचक आणि चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. अगदी विराट कोहलीची बियर्ड आपल्याला निश्चित स्वरूपात त्यांची स्टाईल पाहायला मिळाली. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, लुकिंग हँडसम असे जगदीश कोल्हेकर यांना आपण पाहिलं. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. लवकर फिल्डिंग लावून घ्या, लवकर क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ दडवू नका. यावेळेला मात्र आपण पाहतोय सॉफ्ट हँडने चेंडूला स्टीअर केलं आणि इथे सिंगल मात्र मिळतो. या सिंगलच्या साह्यानं गरज देखील हीच आहे. सिंगल डबलच्या खेळानं तुम्ही मात्र जरूर या मॅचमध्ये पकड बनवू शकता आणि त्याची उत्तम जाणीव आहे दोन फलंदाजांना. चेंडू आहेत, 5 धावसंख्या जमवायची आहे 4. इथून जर 1 ते 2 बॉल डॉट आला तर मॅचमध्ये वेगळी मजा येईल, एक वेगळी कहाणी आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रात माऊली संघाचा पराभव आणि फलंदाज आपल्याला अमित हे पाहायला मिळाले होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं सामना होता 10 बॉल 6 बॉल 5चा, तो सामना 1 बॉल 5 वरती आला. आणि क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. ज्याप्रमाणे लवकर लावून घ्या क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये बदल होतात आपण पाहिले, ज्या पद्धतीने सरडा रंग बदलत असतो त्या पद्धतीनं रंग बदलणारा हा खेळ आहे क्रिकेटचा. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला केल्या हुकच्या माध्यमातून चेंडूला कन्वर्ट केलं बॅकवर्ड लॉंग लेगला, बॅकवर्ड फाईन लेगला आपण पाहतोय हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. खराब कॉलिंग राहिली, एकमेकांमधलं समन्वय संपला, एकमेकांमधलं आय कोऑर्डिनेशन गेलं आणि इथे मात्र कम्युनिकेशनची साधनं बंद झाली. फलंदाज बाद. यावेळेला आपण पाहतोय नवीन फलंदाज सुनील खडगे. आपल्या बंधूच्या अगेन्स्ट टीम मध्ये धानवा ब्रदर्स या संघामध्ये यांची वर्णी लागली आणि सुनील खडके यांना आपण पाहतायत. किशोरजी खडके यांचे मात्र बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्ता पाहूया, एका बाजूला घरचा संघ आहे, एका बाजूला आपण पाहतोय या संघामध्ये वर्णी लागली तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ हरणार, अत्यंत महत्त्वाची भूमिका या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. तीन चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. हा सामना विजयाकरिता 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज असणार आहे. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळते.
3 चेंडू आणि 2 धावा. या वेळेला मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. प्रेशर, तडपण, सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये. आता 2 चेंडू आणि 2 ची गरज. एका बाजूला आपण पाहतोय सुनील खडके आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज आपल्याला विनोद. दोन चेंडू आणि 2 ची गरज. खोलवर टप्प्यातला बॉल होता. अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक रमाकांत जाधव यांना मिळणार नाही आणि सुनील पांडुरंग धानवा साहेबांचा संघ इथे विजय झालेला आहे. आणि आपण पाहू शकाल विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा रोवला आणि आपण पाहू शकाल वेल प्ले. हॅलो, आणि हा धानवा ब्रदर्सचा विजय झालेला आणि त्यांचा संघाचा खातं खोललेलं आहे 2 गुणांनी.